दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 86 पासूनच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. राजा भविष्यानुवादू रामदेव राजा या बद्दल भट्टोबासांनी काही भविष्य जे आहे ते सांगितलेलं आहे. आपला विषय सुरू आहे परमेश्वराचं सहाय्य कशा प्रकारे होत असतं. या ठिकाणी परकीय जे तुरक लोक आहेत त्यांचं आक्रमण झालेलं आहे किंवा हिंसाचार त्यांचा सुरू आहे आणि त्यामध्ये आबाईसांना भट्टोबासांनी वैजोबा यांच्या घरी थांबवलेलं आहे. ते एक सहाय्य झालं. परळी वैजनाथ या ठिकाणी साधाईसा आणि इतर अक्षम जे काही साधक आहेत त्यांना थांबवलेलं आहे. तिथे देखील नामस्मरणाच्या माध्यमातून आणि साधाईसांना जे काही वरदान दिलेलं आहे त्या माध्यमातून त्यांना सहाय्य झालेलं आहे. आणि पुढे आबाईसा आणि वैजोबा हे जेव्हा बैलगाडीतनं भट्टोबासांकडे येत असताना तिथे मध्ये तो गाडा त्यांचा तुटला आणि तेव्हाच त्या ठिकाणी ते तुरक लोक शस्त्र घेऊन आलेले आहेत. परंतु त्यांना असं वाटलं की आपले जे काही पुढे सांगाती गेलेले आहेत त्यांनी ह्यांना धरलेलं असेल आणि पुढे जे होते त्यांना असं वाटलं हे मागच्यांसोबत असतील, त्यांनी धरलेलं असेल त्यांना. अशा प्रकारे भट्टोबासाच्या अखंड नामस्मरणामुळे त्यांना सहाय्य झालेलं आहे. आणि पुढे भट्टोबासी दुरी प्रदेशांतर केले आणि भट्टोबासांनी काय केलेलं आहे की दुरी प्रदेशांतर केले. ज्या भागामध्ये हिंसाचार सुरू आहे त्या भागामध्ये न थांबता तिथून अधिक लांब भट्टोबास गेलेले आहेत. एक म्हणती निलंग्यासी गेले, निलंग्याला गेलेले आहेत असं एक जण म्हणतात. एरीकडे रामदेव तेही धरिला आणि एरीकडे रामदेव जे आहेत त्यांना धरलेला आहे. आणि ते ऐकोनी भट्टोबासी अनुवादू केला. ते ऐकून भट्टोबास त्या बाकीच्यांना सांगतात की भट्टोबासी म्हणितले रामदेव धरिला परी सुटैल. रामदेव यांना धरलेलं आहे त्या राजाला, परंतु ते काही दिवसांनी ते सुटतील. जवळी म्हणितले ते का भट्टो म्हणजे कसं काय सुटतील ना. भट्टोबास म्हणतात ना मी वर्ते तो मराठे वर्तेल. म्हणजे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत मराठी लोक जे आहेत ते वर्ततील. आणि यावरी भट्टोबासी हा श्लोक म्हणितला. आणि त्यावेळेला भट्टोबासाने एक श्लोक म्हटलेला आहे. यस्मिन देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतस तन्मंडळम पवित्रम च प्रयाती निमिषात ध्रुवम. म्हणजे ज्या विभागामध्ये जसं आपण म्हणत असतो की अध्यात्म हे असलं पाहिजे, गावामध्ये असलं पाहिजे, घरामध्ये असलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये अध्यात्म हे असणं खूप आवश्यक आहे. याचं कारण या श्लोकामध्ये भट्टोबासांनी सांगितलं की यस्मिन देशे वसेत ज्ञानी. ज्या भागामध्ये अध्यात्म ज्ञान याची जाणीव असणारे जे साधक जिथे असतात आणि त्यामध्येही वसेत ज्ञानी, ज्ञानी आणि योगी स्वाध्यात्म चेतस, अधिक योगी वर्ग जो आहे म्हणजे संन्यासी वर्ग आहे. ज्ञानी या पदामध्ये प्रपंचातले लोक देखील येतात आणि ज्ञानी योगी या पदामध्ये संन्यासी वर्ग देखील त्याच्यामध्ये येतो. म्हणजे दोन्ही लोक असणं गरजेचं आहे. नुसतं संन्यासी लोक असून चालणार नाही. तर त्या ठिकाणी असलेले जे काही प्रापंचिक लोक आहेत त्या प्रापंचिक लोकांमध्ये देखील ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि सोबतच त्या ज्ञानानुसार आचरणारी जी काही संन्यासी वर्ग आहेत ते संन्यासी वर्ग देखील ज्या भागामध्ये आहेत त्या भागाचं काय होतं, तन्मंडळम पवित्रमच. ते जे काही मंडळ आहे म्हणजे ते प्रदेश, तो विभाग,
तो काय असतो? पवित्र असतो. आणि म्हणून प्रयाती निमिषात ध्रुवम, जरी तू अपवित्र असेल काही कारणास्तव, तिथे अधर्म असेल, परंतु ते ज्ञानी आणि आचरणवंत व्यक्ती जर का उपस्थित झाले तर तो भाग काय होतो? पवित्र होऊन जात असतो. किंवा तो जो प्रदेश आहे त्या प्रदेश पूर्ण जे काही जेवढा काही विभाग येत असेल, जोपर्यंत त्यांचं ते कार्य पोहोचत असेल त्या तो प्रदेश पूर्ण काय होतो? पवित्र होऊन जात असतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की ज्ञानियाचं महत्व किती आहे. आणि ज्ञानी पण कोण? आचरणवंत ज्ञानी आहे, नुसतंच ज्ञान नाही. आमचे स्वामी सांगतात की ज्ञानमोचक सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञान हे तुम्हाला दुःखापासून मुक्त करतं. पण कुठलं ज्ञान? जे आचरणयुक्त जे ज्ञान आहे ते तुम्हाला दुःखातनं मुक्त करत. नुसतं ज्ञान मुक्त नाही करत आपल्याला. ज्ञानाचं कार्य आहे की तुम्हाला उपाय सांगणे, आणि ते उपाय माहिती झाल्यानंतर त्या ज्ञानियाचं कार्य आहे की ते उपाय करणे, म्हणजे त्यालाच आचार असं म्हटलेलं आहे. चक्रधर स्वामी सांगतात की आचरे तयाचाच धर्म. नुसतं ज्यांनी धारण केलेलं आहे, धर्म घेतलेला आहे, त्याचा धर्म नसतो. जो धार्मिक कार्यामध्ये उपस्थित होतो त्याचा धर्म नसतो. जो त्या धर्माचं आचरण करतो, जसं आता आपण श्रवण करतोय म्हणजे आपण धार्मिक नाही बरं का. नुसतं श्रवण केलं अध्यात्म म्हणजे त्याच्याने धार्मिकता सिद्ध होत नसते. ते जे काही तुम्ही धर्म ऐकलेला आहे तो धर्म तुम्हाला आचरणामध्ये देखील आणावा लागतो, मग आपण धार्मिक होत असतो. आणि म्हणून इथे अशा प्रकारचं जे काय आचरणयुक्त जे काय आहे त्या आचरणयुक्तामुळे तो व्यक्ती तर पवित्र असतोच असतो. ज्ञानामुळे आचरणामुळे तो व्यक्ती पवित्र होतोच, पण त्याच्या संपर्कात जेवढे काही लोक येतात तेवढे सगळे पवित्र पवित्र होण्याच्या प्रवासाला लागतात, म्हणजे त्यांचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं. पण ते पण कसे की त्या आचरणयुक्त ज्ञानियाच्या संपर्कात येऊन तसं आचरण केलं तर ते पवित्र होतील, नाही तर नुसतं सोबत राहून कोणी पवित्र होत नसतं. आणि म्हणून इथे आचार्य श्री भट्टोबास ते आहेत स्वतः, त्यांचा 500-700 गुरुकुळ शिष्यवर्ग आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा आश्रम आहे. आणि पूर्ण महानुभाव पंथाचं जे काही त्या काळातलं कार्य आहे ते महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच आमचं मूळच इथे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अधिकाधिक कार्य आज जरी भारतभर पंथ पसरलेला आहे, भारताच्या बाहेरही पंथ आहे अनेक देशांमध्ये, तरी देखील त्याचं जे काही पाळमुळं आहेत ते महाराष्ट्रच आहे आज पण. आणि म्हणून हा जो काही भाग आहे, भट्टोबासांनी म्हटलेलं की मी वर्ते तो मराठे वर्तेल, म्हणजे मी आहे तोपर्यंत मराठी आहेच. याच माध्यमातून आपल्याला हे बघायचंय. भट्टोबासांनी फक्त वैयक्तिक नाही सांगितलं आपल्याला, तर जोपर्यंत महानुभाव पंथ आहे तोपर्यंत मराठी आहे. कारण की महानुभाव पंथाचं जे काही साहित्य आहे ते मराठीमध्येच आहे, आणि त्या मराठी साहित्याचं जतन महानुभाव पंथाने केलं. मराठी साहित्याचा पहिला आद्यग्रंथ मराठीचा आहे, पहिली आद्य कवयित्री मराठीची ही महानुभाव पंथाची आहे. आणि अनेक संस्कृत किंवा व्याकरण किंवा काव्य ग्रंथ हे महानुभाव पंथाच्या माध्यमातनं मराठी साहित्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि म्हणून मराठीचं जसा तसा अभिमान जो आहे तो 800 वर्षा आधीपासून महानुभाव पंथाने तो जपलेला आहे. जुन्या काळातले जे काही दृष्टांत आहेत, 850 वर्षा आधीच्या गोष्टी आहेत, आपण जे दृष्टांत निरूपण घेतो संध्याकाळी, ते स्वामींनी 850 वर्षा आधी सांगितलेले ते गोष्टी आहेत, तेव्हापासनं ते जतन केलेले आहेत. आपल्याकडे खूपशा गोष्टी जतन होत नाही अलीकडच्या काळामध्ये. आता कसं आहे, यूज अँड थ्रोचा आता हे आहे, उपयोगी करायचं आणि मग ते फेकून द्यायचं, अशा प्रकारचा आत्ताचं सध्याचं जग आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये श्री चक्रधर स्वामींनी काय केलेलं आहे की जे काही तत्व निरूपण केलं त्या तत्वाचं जतन महानुभाव पंथीयांनी लिखाणाच्या द्वारे केलेलं आहे. आणि ते सगळं लिखाण मराठीमध्ये केल्या गेलेलं आहे.
जरी त्याची एक कोड लिपी जरी तयार केलेली असेल तरी ती लिपी देखील मराठीमध्येच आहे. अंकलिपी ही सर्वप्रथम महानुभाव पंथाने ही तयार केलेली अंक लिहिले आणि त्याच्यातनं ते वाचता येतं. ज्यांनी त्या अंकलिपीचा अभ्यास केलेला आहे तर त्या दिसताना आपल्याला ते संख्या दिसते, परंतु ज्यांनी त्याचा अभ्यास केला ते वाचताना बरोबर ते मराठीमध्येच ते वाचणार. अशा प्रकारे मराठीचं जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये महत्वपूर्ण असं योगदान, कारण की त्या काळामध्ये माहीमभट्ट, भट्टोबास किंवा नंतरच्या काळामध्ये आलेले कवीश्वर बास, केशवव्यास किंवा पंडित बास हे सगळे जण हे मराठीचे आणि संस्कृतचे आणि व्याकरणाचे चांगले जाणकार व्यक्ती होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काही साहित्य निर्मिती केलेली आहे त्याचं मूळ ग्रंथ लीळाचरित्र आहे. मराठीचं जुनी मराठी आज देखील महानुभाव पंथामध्ये वाचल्या जाते. आता आपण जे स्मृतीस्थळ ग्रंथ वाचतो तो देखील जुन्या मराठी भाषेमध्ये आहे, तो वाचल्या जातो. महानुभाव पंथ आधुनिक झाला पण ते जे काही भाषा आहे ती मात्र लगेच काही त्यांनी शुद्ध भाषेमध्ये आलं असं नाही. ती वाचताना त्याचं जरी शुद्ध भाषेत भाषांतर केलं तरी मूळ भाषा जी वाचताना जुनीच मराठी वाचल्या जाते. आणि म्हणून जोपर्यंत भट्टोबास आहेत आणि भट्टोबासांनी जे स्वामींचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवलं, जे साहित्य पोहोचवलेलं आहे, तर जेपर्यंत आहे तोपर्यंत मराठी असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी एक प्रकारे सुतोवाच केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी हा श्लोक देखील त्यांनी सांगितलेला आहे, म्हटलेला आहे. आणि धरिला तो संता महंताच्या ओखट्या प्रवर्तला म्हणोनी. रामदेव राजाला जे काही पकडल्या गेलं त्याचं कारण म्हणजे संत महंत वगैरे जे काय आहेत साधू यांच्यासाठी तो योग्य प्रकारे त्यांनी वर्तन केलं नाहीये, चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. परी हे हातवनी, हे काय आहे? हातवनी आहे, म्हणजे भोजनाआधी हात धुतात ना, ते हातवनीच आहे फक्त ही. अजून तर भट्टोबास म्हणतात जेवण ते पुढा उरलेची असे, भोजन ते अजून पुढे शिल्लक आहे, म्हणजे अजूनही त्यांना मोठी शिक्षा होणार आहे. अशा प्रकारचं सुतोवाच देखील भट्टोबासांनी केलेलं आहे. पुढची स्मृती येते 87 क्रमांकाची. राज्यांतर शमनी पुन्हा निंबा वासू करणे. राज्यांतर शमनी म्हणजे पुन्हा सगळं स्थिर सावर झाल्यानंतर आचार्य भट्टोबास निंबा या ठिकाणी परत आलेले आहेत. मग केतुल्या एका काळा निर्भय झाल्यानंतर कुठल्या तरी म्हणजे कितीतरी एका काळाने सगळं जेव्हा निर्भय झालं, शांत झालं आणि मग सगळा जो हिंसाचार जो सुरू होता तो हिंसाचार देखील थांबला. आणि त्यानंतर मग भट्टोबास गंगा तीरासी आलेले आहेत, म्हणजे गंगा तीराकडे आलेले आहेत. साधासी भेटी झाली साधाईसा, आणि त्यांची भेटी झालेली आहे. साधाईसा ज्या आहेत त्या परळी वैजनाथ या ठिकाणी त्यांना थांबवलेलं होतं. आणि नंतर मग त्यांची कुठे आणि कशी भेट झाली हे काही माहिती नाही, पण नंतरच्या काळात त्यांची भेट झाली. मग साधा सहित मागवते निंब्यासी आले ते तर राहिले. साधांना घेऊन निंबा या ठिकाणी महानुभाव पंथाचा पहिला आद्यमठ, पहिला जो काही आश्रम बांधला गेला तोपर्यंत महानुभाव पंथाचे आश्रम नव्हते, फिरस्ती आश्रम असायचे. परंतु सोबत जे अक्षम लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, यांच्यासाठी म्हणून काय केलं गेलं, कुठेतरी स्थायिक व्हावं लागणार आहे या दृष्टीने निंबा या ठिकाणी प्रथम आश्रम जो आहे तो भट्टोबासांच्या माध्यमातून तयार झालेला आहे. पुढची स्मृती येते 88 क्रमांकाची. केशव पंडित बोलना भाषा भेद कथन. पंडित केशवबास आणि दामोदर पंडित यांच्या विषयी भट्टोबासांनी भाषाभेद जे दोघांच्या अभ्यासाबद्दल सांगितलेलं आहे आणि दोघांच्या अभ्यासातली जी भाषा आहे त्याच्याबद्दल सांगितलं
की एकुदी प्रस्ताव्या अनुरूप भटोबासी म्हणितले. एकदा प्रस्ताव्या अनुरूप म्हणजे काहीतरी प्रसंग अनुरूप म्हणा, काहीतरी विषय सुरू असताना त्या ठिकाणी आचार्य भटोबास म्हणतात, केशवदयासी संस्कृती सरळी आणि पंडितासी संस्कृती मराठीया सरळी ऐसा अनुवादू केला. म्हणजे केशवबास जे होते, केशराज बास ज्यांचं नाव, त्यांच्याविषयी भटोबास म्हणतात की केशवबास जे आहेत त्यांना संस्कृती सरळी, म्हणजे त्यांना संस्कृत भाषा ही सहज सोपी त्यांच्यासाठी होती. जसं की त्या काळामध्ये संस्कृतचं म्हणजे विद्वानांची भाषा म्हणजे संस्कृत असा एक पायंडा होता त्या काळामध्ये. आणि केशवबास जे आहेत यांचं चांगलं अध्ययन आहे संस्कृत मधलं, पण त्यांना संस्कृत जे आहे ते चांगल्या प्रकारे जमायचं. आणि म्हणून रत्नमाळिका नावाचं स्तोत्र त्यांना जेव्हा घरी पाठवलेलं आहे, संन्यास त्यांनी घेतला. त्यांच्या घरच्यांची काही मान्यता नव्हती संन्यास घेण्यासाठी, आणि घरच्यांची कधीच मान्यता नसते बरं का. संन्यास जर का घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही म्हटले घरचे काय म्हणतात, तर घरचे कधीच हो म्हणत नसतात. पार कोणी मरायला जरी टेकलेला असेल आणि त्यांना द्यायचं का वडिलांना आईला दीक्षा, ते म्हणतात नाही. म्हणजे संन्यास घ्यायलाच मुळात कोणी तयार नसतं, आणि कोणी घ्यायला तयार झालं तर कोणीतरी त्यांना घेऊ द्यायला तयार नसतं. केशवबासांच्या बाबतीतही असंच झालं. त्यांनी तर अनुसरण घेतलं, कारण की यथार्थ ज्ञान ज्याला झालं तो व्यक्ती संसारामध्ये राहत नाही, त्याची राहण्याची इच्छाच नसते. आणि त्यांनी मग जेव्हा अनुसरण घेतलं, त्यांच्या घरच्यांना कळालं, सगळे घरचे त्यांना घ्यायला आले. आणि मग आता काय करायचं, संन्यास घेतल्यानंतर आता घरी जायचं नाहीये परत, आणि आता घरी जायची वेळ आली. भटोबास म्हणाले, असं करा, तुम्ही जा, तुम्हाला काय आहे ते योग्य परमेश्वराचं साह्य होईल, हे शुभचिंतनासहित भटोबासांनी त्यांना घरी पाठवल्यानंतर. नाहीतर काय झालं असतं, इथे मार्गामध्येच वादावाद वगैरे सगळे भांडणं वगैरे झाली असती. जे काही कार्य असतात ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. प्रत्येक वेळी काही आपण बोललंच पाहिजे किंवा ते व्यक्त झालंच पाहिजे वगैरे, किंवा वादच केला पाहिजे अशा पद्धतीने ते सोडवल्या जात नसतात. काही जे प्रश्न असतात ते शांतपणे किंवा त्याला एक वेळ द्यावा लागेल आपल्याला, आणि त्या वेळानंतर मग ते काय होतील, त्या गोष्टी बरोबर मार्गी लागणार आहेत. आणि म्हणून ते घरी पाठवलं त्यांना, आणि घरी पाठवल्यानंतर ते दिवसभर कुठे असायचे, गंगेकडेच असायचे, भिक्षा वगैरे मागायचे, तिकडेच भोजन करायचे, आणि तदनंतर घरी यायचे संध्याकाळी वगैरे. परंतु जोपर्यंत तिकडे नदीकडे आहेत तोपर्यंत देवाच्या नामाचं स्मरण, जेवढा काही त्यांनी अभ्यास त्यांनी भटोबासांकडनं ऐकलेला आहे त्याचं चिंतन, त्याचं विजन ते करत होते. आणि मग त्यातनं जेवढ्या काही स्वामींच्या लीळा त्यांना अवगत झालेल्या आहेत त्याचं एक रत्नमाळिका स्तोत्र क्रमाने असं स्वामींचं परिभ्रमण कसं झालेलं आहे त्या संदर्भातलं काव्य, पण ते संस्कृत मधलं काव्य त्यांनी ते तयार केलेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये असं झालं की काही दिवसातच पत्नी जी आहे त्यांची, त्या पत्नीनीच घरच्यांना सांगितलं. आता मुळामध्ये काय झालेलं आहे की त्या पत्नीनीच आधी आकांत तांडव केला असेल त्यांना घेऊन या म्हणून, पण नंतर पत्नी सगळ्यांना सांगते की आता हे योगी झाले. म्हणजे केशराज बासांचं जे काही वर्तन आहे, आचरण आहे, ते घरी राहिले तरी कसं होतं, संन्यासी व्यक्ती कसा असतो तशा प्रकारेच वर्तन. मुळातच ते संन्यासीच होते, अनुसरलेले होते. परंतु काय होत असतं की कधी आपण स्वामींनी जे सांगितलेलं आहे संबंधी अधिकार नाही, ते यासाठीच सांगितलं की संबंधी याचा संपर्क झाला की आपल्यातलं थोडा धर्म जो आहे, त्या दिवशी आपला विषय झाला, आपल्यातला धर्म थोडा कमी जास्त होतो. आणि कुणीच जर नसेल, संबंधी नातलग सोबत नसतील आणि तुम्ही स्मरणाला बसले तर तुमचं सलग स्मरण होऊ शकतं बरं का.
त्याच्यामध्ये नातलग या संबंधियांमध्ये सगळेच आले, ओळखी पाळखीचे पण आले त्याच्यामध्ये. तुमच्या जर का कोणीच ओळखीचं नसेल, तुम्ही आता इथे निरूपणात आले आणि तुमचं कोणीच ओळखीचं नाहीये, तर तुम्ही एकदम शांत बसाल, कोणाशीच बोलणार नाही, तुमच्याशी कोणी बोलणार नाही. परंतु जर का ओळखीचे असले तर मग काय बोलणं काही ते थांबणार का? ते बोलतच राहू, आपण बोलतच राहू. म्हणजे अशा पद्धतीने ह्या संबंधियांमध्ये सगळेच आले, आपले ओळखी पाळखीचे, नातलग आजूबाजूचे, दुरून लांबून सगळे ओळखीचे त्याच्यामध्ये आले आणि नातलग मुख्य करून आलेले आहेत. तर निश्चितच स्वामींनी जे वचन सांगितलं त्याचा अनुभव येतो की अशा पद्धतीने ओळख पाळख वगैरे सगळे आले. आमचे तर स्वामी सांगतात भिक्षेला पण ओळखीच्या घरी जाऊ नका. का बरं? ओळखीच्या घरी गेलं की तो भिक्षा कशी वाढेल, चांगली की खराब? चांगलीच वाढणार, आपले ओळखीचे आहेत हे. म्हणजे तिथे लगेच फरक पडतो बरं का. लगेच चांगलीच भिक्षा वाढणार. आणि नुसतीच भिक्षा वाढणार का? नाही, कधी आले, काय आले वगैरे ते बोलणार पण. हे भिक्षा मागायला जे गेलेले आहेत, घ्यायला जे गेलेले आहेत, ते फक्त भिक्षा एवढाच शब्द बोलतात, बाकीचं ते काहीच बोलत नाही, त्यांचं मौन असतं. किंवा त्यांना त्या ठिकाणी जो पदार्थ त्यांनी परिच्छेदलेला आहे, त्यागलेला आहे, तो पदार्थ जर का तो वाढत असतील तर ते इशाऱ्याने फक्त सांगतील की हे वाढू नका, की थोडंसंच वाढा वगैरे. शक्यतो कमीत कमी शब्दाचा उपयोग ते करतील, कारण तिथे नामस्मरण त्यांचं सुरू आहे. आणि म्हणून ओळखीच्या घरी भिक्षेला देखील जाऊ नये, या 2-3 कारणांमुळे. आणि म्हणून इथे केशवबाज जे आहेत त्यांची पत्नीच आता त्यांना त्यांच्याविषयी त्यांचं आचरणाचं जे निरीक्षण आहे ते पत्नीने केलं आणि तिच्या लक्षात आलं की हे कोण झाले, आता योगी झाले, खरोखर संन्यासी झाले. हे फक्त वेश परिवर्तन नाही केला, हे वास्तविक आतून संन्यासी झालेले आहेत. आणि मग ती सांगते की यांना जाऊ द्या, नंतर यांना इथं जर का ठेवलं तर त्याचं पाप मला लागेल, आणि म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. अशा प्रकारचं आचरण केशवबासांचं आहे. हे सांगण्याचं काय कारण आहे की त्यांनी जेवढ्या दिवस ते त्या घरी होते तेवढ्या दिवस ईश्वराचं चिंतन, ईश्वर ज्ञानाचं चिंतन, नामाचं चिंतन अशा प्रकारे केलेलं आहे की त्या ठिकाणी ते संस्कृत काव्य देखील त्यांच्याकडनं लिहिल्या गेलेलं आहे. आणि तो संदर्भ आता इकडे बघायला मिळतो. नंतर ते जेव्हा भट्टोबासांकडे आले ते दाखवलं, भट्टोबासही तोषले आणि ते म्हणाले आता मी पुढचं पण उद्धरण वगैरे हे सगळं संस्कृतमध्ये लिहू का, सगळं शास्त्र? ते म्हणाले नाही, येणे माझ्या म्हातारिया नागवतील. म्हणजे माझं जे काही शास्त्र आहे, माझ्या देवाचं जे शास्त्र आहे ते श्रवण करणारे, ऐकणारे, त्याचा अभ्यास करणारे फक्त विद्वान लोक नाही आहेत, सर्वसामान्य लोक देखील आहेत, महिला वर्ग देखील आहेत. आणि त्या काळामध्ये महिलांना असं काही अभ्यास वगैरे करावं, शिक्षण घ्यावं अशी काही अनुमती त्या काळचं जो काही वातावरण होतं त्यामध्ये ते नव्हती, ती परवानगी. आणि त्याच्यामुळे जो महिला वर्ग आहे तो पुन्हा एकदा अभ्यासापासनं, ब्रह्मविद्येपासनं वंचित राहून जाईल. आणि म्हणून हे शास्त्र संस्कृतमध्ये नसलं पाहिजे आणि ते सर्वसामान्य सर्वांना वाचता येईल अशा प्रकारचंच ते मराठीमध्येच ते शास्त्र असलं पाहिजे. मी तर ह्या गोष्टीचे मी जास्त आभार मानेन की मराठीमध्ये शास्त्र असून सुद्धा, ज्ञान मराठीत आहे बरं का आपलं, तरी देखील आपण अभ्यास करत नाही, तरी देखील आपण ते वाचन करत नाहीये. संस्कृतमध्ये असतं तर अजिबातच आपण ते पुस्तकही घरी आणलं नसतं, आणि आणलं असतं तर तसंच ठेवून दिलं असतं, ते उघडलंही नसतं. आणि ते संस्कृत बघितले की डोकं चक्रावून गेलं असतं आपलं. म्हणजे इत्यादी प्रकारे आचार्य भट्टोबासांनी जो निर्णय घेतला तो सर्व भविष्य काळ, वर्तमान काळ हे सगळं लक्षात घेता, अभ्यासाची आवड किती अधिक कधी कमी वगैरे हे सगळं लक्षात घेताच तो निर्णय घेतलेला आहे. आणि श्री चक्रधर स्वामींनी मुळामध्येच मराठीमध्येच शास्त्राचं निरूपण किंवा मराठीमध्येच जे काही सांगितलेलं आहे ते सगळं मराठीत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथे भट्टोबासांनी देखील मराठीलाच प्राधान्य दिलेलं आहे. आणि हे केशवबास यांची संस्कृत इतकी उत्तम आहे
हे सांगण्यासाठी तुम्हाला मागचा संदर्भ दिला. केशवदयासी संस्कृती सरळी, की केशवबाज जे आहेत त्यांना संस्कृत भाषा उत्तम प्रकारे येते. त्यांना संस्कृतमध्ये समजवलं तर त्यांना लगेच समजतं किंवा संस्कृतमध्ये त्यांना मांडायला सोपं जातं. आणि त्या व्यतिरिक्त पंडित भाषा अशी जे दामोदर पंडित आहेत त्यांना संस्कृती मराठी या सरळी, संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषा त्यांना सरळ आहे. त्यांना संस्कृतमध्ये सांगितलं तरी चालतं किंवा त्यांना मराठीमध्ये जरी निरूपण केलं किंवा तो मराठीचा जरी विषय असला तरी देखील त्यांच्यासाठी तो सोपा आहे. म्हणजे दोन्ही भाषा त्यांना अवगत आहेत. ऐसा अनुवादू केला म्हणजे असं दोघांमधला फरक सांगितलेला आहे. अर्थातच त्या ठिकाणी केशवबासांना मराठी देखील येते, पण संस्कृत त्यांच्यासाठी जास्त सोपी आहे. जसं आताच इंग्रजी शिकलेले जे लोक असतात ना, त्यांना मराठीतच बोलतात, पण मध्ये मध्ये एखादा विषय त्यांना वाक्य सांगायचं असेल किंवा एखादा शब्द ते इंग्लिशमध्ये सांगतात, त्यांना तो मराठीमध्ये तो शब्द सांगताच येत नाही, त्यांना इंग्रजीतच सांगावा लागतो तो. तशा पद्धतीने त्यांना इंग्रजी बोलणं जास्त सोपं वाटतं. आपल्यासारखे असतील तर आपल्याला मराठी बोलणं जास्त सोयीस्कर वाटतं. दुसरी भाषा बोलणं याही पेक्षा त्यामध्ये मराठी भाषा आपल्याला जास्त सोयीस्कर जाते. तर आपल्यासाठी सहज आपली जी मातृभाषा आहे, ज्या भाषेमध्ये आपण जगतो, ती भाषा आपल्याला बोलायला सोपी वाटते. काही लोक मराठीमध्ये जगतात, त्यांना मराठी सोपी जाते. काही लोक इंग्रजीमध्ये जगतात, त्यांना इंग्रजी सोपी जाते. आणि काही लोक मराठी असून देखील ते हिंदीमध्ये जगतात, ते हिंदीमध्ये बोलतात बरं का. काही भागांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर मराठी लोकच आहे, पण ते घरातल्या घरामध्ये, जास्त शहरामध्ये हे प्रमाण असतं, ते हिंदीमध्ये आपसामध्ये बोलतात. ज्यांना जी भाषा सहज त्या त्या भाषेमध्ये त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांना अभ्यास करणं हे अधिक सोपं जात असतं. आणि या ठिकाणी भट्टोबासांनी असं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे दोन व्यक्ती आहेत, दोघांच्या भाषेमध्ये काय त्यांना सोयीस्कर सोपं जातं, एकांना संस्कृत आणि एकांना संस्कृत मराठी. पुढची स्मृती येते 89 क्रमांकाची. विजनी पंडिता गीत गायनी निषेधू. पंडितबास आहेत दामोदर पंडित, यांना विजनी गीत गायनी म्हणजे ते विजनाला जायचे. विजन म्हणजे जे ज्या ठिकाणी वी म्हणजे नाही जन, इतर कुणीही इतर जन नाहीत, आपण एकटेच आहोत. आणि तिथे एकट्याने बसून आपल्याला देवाच्या नामाचं चिंतन करायचं. आणि ते लोकांतामध्ये बसून ते होत नसतं. किंवा जे काही शास्त्र आपण ऐकलं त्याचं चिंतन करायचं. आपण आज काय ऐकलं, काय श्रवण केलं, काल काय ऐकलं, अशा प्रकारे त्या शास्त्राचं चिंतन करणं ह्याला विजन असं म्हटलं जातं. आणि विजन हे एका व्यक्तीचं पण आहे आणि विजन हे अनेक लोकांचं पण असू शकतं. वी म्हणजे नाही, जन म्हणजे इतर विचारांचे जन नाही, तिथे एकाच विचाराचे आहेत. जसं आता आपण इथे एकाच विचाराने आलेलो आहोत, है ना. कशासाठी आलेले आपण? श्रवण करण्यासाठी, म्हणून आपण आलेलो आहोत, एका विचाराचे आहोत. इथे आपल्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, वेगळं मत नाही. मग अशा वेळेला ते विजन होतं, एकाच मताचे सगळे असले की. आणि दुसऱ्या मताचं कोणी आलं की मग ते विजन नाही होणार, ते थोडंसं विसंवाद सारखं ते होऊ शकतं. आणि म्हणून ते विजनाला गेलेले आहेत आणि तिथे विजनही करतायत, ते शास्त्र चिंतनही करतात, नामचिंतन देखील करतात आणि सोबतच ते कवी आहेत चांगल्या प्रकारचे, तर काव्य देखील करतात आणि त्याचं गायन देखील ते करतात. आणि त्याचा निषेध आचार्य श्री भट्टोबासांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे विजनी गीत गाता येणार नाही. पंडित बासी गीत मातूचा ठाई, बहुत भर दिदला बहुत भर धरिला. म्हणजे पंडितबास ह्यांच्या कडे जे काही काव्य गुण आहे त्याच्यामुळे त्यांनी गीत माताचा म्हणजे गीत मात तयार करणे आणि ते गाणे यावर. आणि गीत म्हणजे कसं आहे ते काही असं उडत्या चालीचं वगैरे असं नाही आहे, किंवा तुम्ही त्या गवळणी म्हणता तसं नाहीये. ते गीत म्हणजे धर्मरूपी
ज्यामध्ये चिंतन आहे, अशा प्रकारचं जे गीत आहे ते भट्टोबासांनी जे दामोदर पंडितांनी ते तयार करावं आणि ते म्हणावं आणि त्याद्वारे परमेश्वराचं चिंतन त्यामध्ये आहे, अशा प्रकारचं काव्य ते तयार करत होते. आणि हळूहळू काय झालं की त्यामध्ये ते जास्त वेळ द्यायला लागले. ठाई बहुत भरू धरिला म्हणजे भरकाळ त्याचा तो आलेला आहे. काव्य करणारा जो व्यक्ती असतो, कवी जो व्यक्ती असतो, त्याचं असं असतं की जर का तो काव्य करायला लागला आणि त्याची जर का ते लिंक लागली तर तो कितीतरी काव्य करत राहतो आणि ती लिंक जर का तुटली तर कितीतरी दिवस त्याचं काव्य होतच नाही. आणि जर का काव्य करायलाच लागलं तर काव्यच होत राहतं. तशा प्रकारे लेखक व्यक्ती असेल, तो लिखाण करायला लागलं तर भरपूर त्याला सुचत राहतं. कवीला, लेखकाला सुचत राहतं, लिहत राहतील तसं सुचत राहतं. तसं बोलणाऱ्या व्यक्तीला असं काही आठवावं लागतं का काही? त्यांना जर का सांगितलं उद्या तुम्हाला भाषण करायचं आहे, तर त्यांना काहीच आठवत नाही, तयारी करून आठवत नाही. आणि एरवी आपण खाली बसलेलो असताना तासन तास आपण विना तयारी आणि कुठल्याच विषयाचा क्रम न लावता आपण तासन तास बोलू शकतो, सुचत राहतं बोलणाऱ्या व्यक्तीला. तसं भाषण करणाऱ्या व्यक्तीला सुचत राहतं, निरूपक व्यक्तीला त्याच्या क्षेत्रातलं सुचत राहतं, निंदक व्यक्तीला पण सुचत राहतं बरं का. ते निंदक व्यक्तीकडे कुठून नवीन नवीन निंदा येतात लोकांच्या घर बसल्याच, आणि ते तासन तास त्याच्यावर ते बोलू शकतो. म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रातलं बरोबर तुम्हाला सुचत राहतं. एखादी सुगरण व्यक्ती असेल तर त्यांना स्वयंपाकातलं, पदार्थातलं भरपूर काही सुचतं की ह्याचं हे बनवावं, त्याचं ते बनवावं, त्याचं ते बनवावं. एकाच पदार्थाचे विविध 10 पदार्थ ते बनवू शकतात. हे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुमचं योगदान किती आहे, तुमची त्याबद्दलची आवड किती आहे, हे त्यातनं ते सिद्ध होतं. तशाच प्रकारे सेवादास्य करण्याची आवड ज्या व्यक्तीला आहे, त्या व्यक्तीला सेवा सांगावी लागत नाही. तो व्यक्ती तिथे उपस्थित झाला की तो बरोबर सेवा शोधूनही काढतो आणि तिथलं नियोजन, आयोजन वगैरे या सगळ्यामध्ये त्याची आवड असल्यामुळे तो बरोबर ती सेवा तो करत राहतो. आणि अशा पद्धतीने दामोदर पंडित जे आहेत, त्यांची आवड त्या काव्यामध्ये आहे, त्याचा भरकाळ त्यांना एवढा झालेला आहे. आणि परमेश्वराच्या शास्त्राचं विजन आणि सोबतच काव्य या दोन्हीची सांगड त्यांनी घातलेली आहे. आणि ते शास्त्र बरोबर काव्यामध्ये उतरवून ते त्या ठिकाणी ते सगळं काही लिहत आहेत. आणि विजनी बैसती आणि धुवा ओवी चौपदी गीत वैसे आवडे ते म्हणती. विजनाला जेव्हा जायचे तर विशिष्ट काळ विजन वगैरे आटोपल्यानंतर मग धुवा म्हणजे काव्याचा एक प्रकार, ओवी हा देखील काव्याचा एक प्रकारच आहे. ओवी, चौपदी म्हणजे 4 ओळींची असते ती चौपदी, हाही काव्याचा प्रकारच आहे. आणि गीतू म्हणजे थोडं लांब असं जास्त कडव्यांचं जे आहे ते काव्य, ते गीत. ऐसे आवडे ते म्हणती. त्यांना जे काही आवडेल त्यावेळी, जे काही सुचेल त्यावेळी ते बोलायचे, गायचे. एकू दिसू विजनी बैसोनी गात असती. आणि एकदा विजनाला ते बसलेले आहेत आणि विजनाला बसलेले असताना त्यांचं ते गायन वगैरे सगळं ते सुरू आहे. आणि मग भट्टोबास जे आहेत ते विजने पडताळीत आले. म्हणजे जे जे कोणी विजनाला बसतात मार्गातनं, सकाळी उदक वगैरे काही झालं घेतलं की मग विजनाला जाऊन बसायचं रानामध्ये. आणि मग भट्टोबास हे सर्वांचे श्री गुरुजी आहेत. आणि त्याच्यामुळे थोड्या वेळाने भट्टोबास रानाकडे निघतात की कोण कुठे विजनाला बसलेला आहे, कोणी विजन करता आहे की कोण झोपलेलं आहे, कोण काही अन्य वार्ता करत आहेत का धर्मवार्ता करत आहेत, हे सगळं पडताळण्यासाठी म्हणजे तपासण्यासाठी, बघण्यासाठी आचार्य भट्टोबास विजनस्थळी जातात. आणि एखादी व्यक्ती काही जर का चुकत असेल तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षा पण करणं किंवा त्यांना निरूपण करणं, एखाद्याचे काही प्रश्न असतील त्याचं त्या ठिकाणी निरसन करणं, अशा प्रकारे विजन पडताळत पडताळत भट्टोबास तिथे आलेले आहेत जिथे पंडित दामोदरबास बसलेले आहेत.
तव तया ते गाता ऐकिले, त्यांचं गायन भट्टोबासांनी ऐकलं की ते गायन करत आहेत. भटोबासी म्हटले, पंडिताजी लागोनी तू गीत गाव नको गा. भटोबास त्यांना म्हणतात की पंडिता, आजपासनं तू गीत गायचं नाही, गायन करायचं नाही, काव्य म्हणायचं नाही. का बरं? कारण की काव्य वगैरे हा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये एकदा तुम्ही रममान झाले की मग तुमचं मन तिकडेच लागून जात असतं. आणि म्हणून ते एकदा जर का ते गायला लागले, गायन आपलं भजनी मंडळ वगैरे असतं ना, ते एकदा तर त्यांना म्हणावं लागतं, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. पण एकदा जर का ते भजन सुरू झाली की मग ते थांबत नाही भजन. ते म्हणतात अजून एक घेतो, अजून एक भजन म्हणतो. असं करता करता त्या काव्यामध्ये आपण एवढे रममान होतो. आणि म्हणून स्वामींनी गीत विखो असं सांगितलेलं आहे. आणि त्या गीतामध्ये काय संगीत पण आहे. त्या संगीतामध्ये आपण आणि त्या गीतामध्ये आपण म्हणजे आपण जर का ते म्हणायला लागलो तर त्याच्यामध्ये काय होतं, इतकी रमणरूपता वाढते की त्यावेळेला ते म्हणण्याचाच आनंद असतो. परंतु ते जे आपण म्हणतो आहोत ते काय म्हणतो आहोत वगैरे याचं भान नंतर राहत नाही. एकदा स्वामींच्या समोर एक जण आलेले आहेत आणि त्यांनी स्वामींसमोर काहीतरी गीत म्हटलेलं आहे. तेव्हा ते गीत सगळं त्यांनी म्हटलं, चांगल्या सुंदर आवाजात ते गायलं. आणि मग स्वामींना ते विचारतात की गीत कसं झालं, सांगा बरं, कसं गायलं मी वगैरे, मी बनवलेलं आहे ते. तेव्हा स्वामी म्हणतात, तुझा निर्वंश होय ऐसे झाले. कसं झालं ते गीत? तुझा निर्वंश होईल, म्हणजे ज्या देवतेंविषयी त्यांनी ते काव्य लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये चुकीच्या घटना लिहिलेल्या होत्या, चुकीचे शब्द त्याच्यामध्ये उच्चारण केलेले होते. जसं तुम्ही गवळण हा प्रकार बोलता ना, या गवळण या प्रकारामध्ये इतके चुकीचे संदर्भ दिलेले असतात, परंतु काही लोकांना ते जास्त आवडतं म्हणायला. एखादं धर्मरूप जे काही काव्य आहे ते म्हणताना आपल्याला आळस येतो, जांभई येते बरं का. ते म्हणतात थोडंसं घ्या, चांगलं उडत्या चालीचं घ्या. आणि ते असतं गवळण. त्या गवळणीमध्ये इतके चुकीचे संदर्भ श्रीकृष्ण महाराजांचे दिलेले असतात, ज्या घटना घडल्या नाहीत, काय नाहीत, कवीने ते लिहून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ते आपण म्हणतो, त्याचा संदर्भ आपण जे म्हणतो आहोत ना, ते म्हणण्याचं जे काही जे पण काव्य असेल तर ते तुम्हाला वाचून बघावं लागेल आधी, हे काय आहे, कसं आहे. एखादं जर का तुम्हाला भाषण कोणी लिहून दिलं तर ते आधी बघा, हे वाचनीय आहे का आपल्यासाठी, किंवा हे योग्य विषय याच्यामध्ये आहे का, हे सगळं बघावं लागतं. आणि मग ते त्या भाषणाची तुम्हाला तयारी करावी लागेल. जेही काव्य तुम्ही गायन करता, ते गायन करत असताना त्या काव्याचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये काय कोणाच्या बद्दल अपशब्द लिहिलेत का, देवाबद्दल काय अपशब्द लिहिलेत का, अध्यात्माचं त्याच्यामध्ये काहीतरी नुकसान आहे का, हे सगळं बघावं लागतं. गवळणीमध्ये विषयच वेगळा आहे की कृष्ण यांच्या मागे लागले, त्यांच्या मागे लागले, ह्याच्यात मग कुठलंच अध्यात्म तर नाहीच आहे. पण त्याच्यामध्ये उलट अध्यात्माचं नुकसान देखील त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ते काव्य कुठलंही म्हणताना हे पहिले भान ठेवलं पाहिजे आपण, की ते काव्याचा अर्थ आपल्याला आधी कळायला पाहिजे. आपल्याला वाटतं हे मला गाता येतं किंवा हे माझं पाठांतर आहे, परंतु सोबतच त्याचं हे देखील लक्षात ठेवावं लागतं की आपण ते बोलतो काय, त्याचे शब्द काय, त्याचे विषय काय आहेत, आणि ते बरोबर आहेत का सगळं काय, हे सगळं बघावं लागतं. स्वामींच्या समोरच अजून एक असे कवी आले जे गायक पण आहेत, आणि त्यांनी त्वमेव माता च पिता त्वमेव, म्हणजे देवाला म्हणायचं की देवा, तुम्हीच माझे माता आहात, तुम्हीच माझे पिता आहात, तुम्हीच माझे बंधू आहात, तुम्हीच सर्व काही आहात, माझे सर्वस्व तुम्ही आहात. असं कोण म्हणू शकतं बरं? ज्यांनी देवाला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे तोच व्यक्ती म्हणू शकतो बरं का. प्रपंचातला व्यक्ती म्हणू शकत नाही. ज्यांनी देवाला सर्वस्व अर्पणच नाही केलेले तो व्यक्ती कसं काय म्हणू शकतो असं काय. परंतु त्यांनी ते जे काय आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव, या श्लोकावरची पद त्यांनी तयार केली मराठीमध्ये, आणि ते काव्य त्यांनी म्हणून दाखवलं. आणि बाईसा तिथे आहेत, बाईसा म्हणतात, बाबा किती सुंदर यांनी काव्य केलं बरं. त्या स्वामी म्हणतात, बाई
हा फक्त शब्दाने ते म्हणतो आहे. एका ऐसेचे होऊन टाकले, हे फक्त शब्दरूप आहे. है ना, आपण पण आरतीच्या शेवटी बोलतो ना, त्वमेव माता च पिता त्वमेव. खरंच तुम्ही देवाला माता पिता मानता का? नाही. आधार कार्ड मध्ये कोणाचं नाव आहे? पित्याच्या तिथे. आता आईचं पण नाव लिहायची पद्धत सुरू झालेली आहे. तिथे कोणीच आपण लिहितो का श्री चक्रधर स्वामी, श्रीकृष्ण महाराज? म्हणजे आपण फक्त म्हणतो, एक म्हणायची पद्धत आहे. आरती झाल्यानंतर वसुदेव सुतम देवम ते स्तवन म्हणायचं आणि 5 अवतारे जय, ही फक्त एक म्हणण्याची पद्धत आहे. आपल्याला ती सवय लागली, आपण ते रोज म्हणतो. वाचून कधीच भाव असा येत नाही. मुळामध्ये व्यवहारामध्ये पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही मानता, म्हणजे हे आमची, मी यांना आई मानतो, मी यांना वडील मानतो, तर ते मानताना देखील तुम्ही उगच मानत नसता. तुमच्या आई वडिलांच्या वयाचे खूप लोक असतात, त्यांना तुम्ही आई वडील नाही मानत, पण विशिष्टच व्यक्तीला आई मानता, विशिष्ट व्यक्तीलाच वडील मानता, कारण तुम्ही ते गांभीर्याने मानत असता. स्वतःच्या आईला त्या व्यक्तीमध्ये बघता आणि मग तिला आई म्हणतो आपण, किंवा स्वतःच्या वडिलांना त्या व्यक्तीमध्ये बघतो आणि मग वडील म्हणतो. उगाच कोणालाही आई वडील म्हणत नाही बसत. ते गांभीर्य तुमच्यामध्ये असतं. तशा पद्धतीने नुसतं शब्दाने म्हणू नये. आता तुम्ही शब्दाने म्हणताय, ते आज काय म्हणणार तुम्ही? आज बंद करायचं का ते मग म्हणायचं? नाही. ते जे म्हणताय ते म्हणणं बंद करू नका, पण जे आपण म्हणत आहोत त्याप्रमाणे आपल्याला मनामध्ये देखील वाटलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कोणाची जर का ओळख करून दिली की ह्या माझ्या आई आहेत आणि हे माझे वडील आहेत, असं लोकांना तुम्ही व्यावहारिक ओळख करून द्या. आमच्या महानुभाव पंथामध्ये कशी ओळख करून देतात? हे माझे देहाचे आई आणि हे माझे देहाचे वडील, हे माझे देहाचे बंधू. म्हणजे आपण एकमेकांचे नातलग कशाच्या दृष्टीने आहोत? देहाच्या दृष्टीने आहोत. आपण सगळ्यांना देहाचीच ओळख दाखवतो. मेल्यानंतर पण फोटो कशाचा असतो? जीव स्वरूपाचा नसतो, देह स्वरूपाचाच असतो. आपण जे काही एकमेकांचे नातलग आहोत ते देहाचे आहोत. म्हणून महानुभाव पंथ ते सुधारित सांगितलं जातं. हे देहाची आई, हे देहाचे वडील. आणि हे सांगत असताना मनामध्ये काय आठवायचं? माझ्या जीव स्वरूपाचे वडील मात्र श्रीकृष्ण महाराज आहेत, पंचावतार आहेत, परमेश्वर आहेत, असं मनातल्या मनात म्हणायचं. हे माझे देहाचे आई वडील आहेत. अशा प्रकारे म्हणण्याची प्रथा, म्हणजे आम्ही संन्यासी लोक तर म्हणतोच. कधी आमचे समजा कोणी नातलग आले तर आम्ही सांगतोय आमचे देहाचे आमके, देहाचे तमके. परंतु आम्ही असे देखील वासनिक वर्ग बघितलाय, उपदेशी प्रपंचातला, ज्यांना ज्ञान झालेलं आहे अध्यात्माचं, ते देखील असंच सांगतात की माझे देहाचे आई, देहाचे वडील. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शब्द प्रयोगामध्ये जो आहे तो बोलण्यामध्ये फरक आपला असला पाहिजे. आपला विषय कुठे सुरू आहे? की तुझा निर्वंश होईल ऐसा गीत झाला. गीत कसा झाला? निर्वंश होईल असा. म्हणजे का? कारण की ते काव्य त्यांनी तयार केलंय. खूपसे काव्य मनोरंजन म्हणून तयार केले जातात, किंवा ते म्हणताना आनंद वाटतो म्हणून अशा प्रकारचे ते शब्द प्रयोग त्याच्यामध्ये केल्या जातात. आणि खूप वेळा तर काव्य बनवताना तो व्यक्ती मुळात कवी नसतो, परंतु त्याला ते बरोबर ते यमक जुळवण्याची कला त्याला प्राप्त होते आणि मग ते काव्य ते बनवलं जातं. तर अशा पद्धतीने चुकीचे शब्द प्रयोग, चुकीची शब्द मांडणी त्या काव्यामध्ये केल्या गेली. आणि ज्या देवतेचं त्यांनी ते भजन बनवलेलं होतं, काव्य बनवलेलं होतं, त्या देवतेविषयी चुकीची माहिती त्या काव्यामध्ये सांगितल्या गेलेली होती किंवा लिहिल्या गेलेली होती. आणि आता स्वामी काय सांगतात की बाबा हे जर का तुम्ही म्हटलं तर काय होईल? ती देवता जी आहे, ज्या देवतेविषयी तुम्ही लिहिले, ती या देवतेचा क्षोभ तुमच्यावर होईल. ती देवता, तिचा कोप तुमच्यावर होऊ शकतो. अशा प्रकारचं ते काव्य झालं. आणि देवतेचं जर का कोप झाला तर काय होईल? निर्वंश होऊन जाईल. ती देवता निर्वंश करून टाकेल तुमचा. म्हणजे काव्य देखील काही साधारण गोष्ट नाहीये की आपल्याला वाटतं की कुठलंही भजन, कुठलंही काव्य लगेच म्हटलं झालं. तसं नाही. त्यामध्ये देखील जर का काही चुकीचे शब्द प्रयोग असतील आणि ते आपण म्हणत असू, जसं एखाद्या विषयाचे निंदात्मक काव्य असेल आणि ते म्हटलं आपण तर, आणि जर का आपल्या आवाजात ते प्रसिद्ध झालं तर आपल्यापर्यंत ते कायदा येऊ शकतो बरं का. कोणी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे,
आपल्याला अटक होऊ शकते, कारण हे तुम्ही चुकीचं म्हटलंय, कोणाची तरी भावना याच्यामुळे दुखावलेल्या आहेत. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून इथे स्वामींनी गीत गायनाचं अनुज्ञा दिलेली नाही, की गीत गावं असं देवाने सांगितलं नाही, कारण की त्यामध्ये आपण रममान होतो आणि तेवढ्या परमेश्वराला तेवढ्या वेळा आपण विसरतो. परमेश्वराला आठवण्याचा जो काही स्तर आहे तो अशा प्रकारचा आहे की तो आठवण्याच्या स्तरामध्ये कुठेही कमतरता नाही आली पाहिजे आपल्याला. आणि म्हणूनच मिष्टान्न त्याग सांगितलाय त्याच्यामुळेच, आपल्या आवडीच्या भोजनाचा त्याग सांगितला त्याच्यामुळेच, फोडणी तोडणीचं रस विखो याचा त्याग सांगितला तो त्याच्यामुळेच, एकत्र काला करून खावं का सांगितलं तर त्याच्यामुळेच, की देवाचा विसर होण्याचे हे ठिकाणं आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीचं खाता त्यावेळेला तो जेव्हा एक घास तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थाचा घेता त्यावेळेला तुम्ही देवाला विसरलेले असता. त्या पदार्थाच्या आनंदामध्ये तुम्ही असता, किंवा किती सुंदर बनवलेला पदार्थ त्याची चव आपण घेत असतो, तेव्हा देवाला आपण विसरलेलो असतो. किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊन त्याच्या जेव्हा चवी घेतो आपण तेव्हाही देवाला आपण विसरलेलो असतो. अशा प्रकारे काव्य प्रकारामध्ये देखील त्याच्यामध्ये रममान जेव्हा आपण होतो, त्या वाद्य जे वाद्य वाजतो त्याच्यामध्ये आपण रममान होतो, तर त्या वेळेला आपण त्यामध्ये रममान झालो की तेवढ्या वेळ आपण देवाला विसरतो. आणि खूपशी भजनं अशी आहेत की जी देवाच्या नावाने आपण म्हणतो की देवाचं भजन आहे, पण मुळामध्ये त्यांच्या त्या काव्यामध्ये देवाचा कुठलाच उल्लेख नसतो किंवा देवाचं यथार्थ वर्णन त्याच्यामध्ये नसतं. अन्यथा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, मनाला आवडेल तो विषय त्याच्यामध्ये दिलेला असतो, किंवा चुकीचा संदर्भ जो आहे ती लीळा घडलीच नाही, ती घटनाच घडली नाही, ते चरित्रच नसेल घडलेलं, ते चरित्र त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि म्हणून यामुळे दोष लागण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून गीत विखो सांगितलेलं आहे. आणि जेव्हा भटोबासांनी त्यांचं ते गीत ऐकलं आणि भटोबास म्हणतात, आजी लागुनी तू गीत गाव नको गा, आजपासून तुम्ही गीत गायचं नाही, गोसावी वारिले असे देवाने काय केलेलं आहे, गीत वारलेलं आहे. गीत विखो म्हणून गीत विखो सांगितलेलं आहे. म्हणून तै लागोनी पंडित बास न गाती ऐसा नेमू केला, आणि त्या दिवसापासून पंडित बास काही गीत गायचे नाहीत असा नियम त्यांनी केलेला आहे पंडित बासांनी. अशा प्रकारे म्हणजे जे काही गीत आहे ते गीत कशा प्रकारचं असलं पाहिजे, ते धर्मरूप गीत असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये यथार्थ जर काही विषय असेल. मानव पंथामध्ये असे खूप यथार्थ काव्य आहेत, त्याच्यामध्ये प्रायश्चित्त नावाचं काव्य असेल, त्याच्यामध्ये खरोखर ते दुःख त्या ठिकाणी लिहिल्या गेलेलं आहे, प्रायश्चित्त लिहिलेलं आहे, ते वाचताना खरोखर प्रायश्चित्त होत असतं. किंवा असे भरपूरसे लीळायुक्त काव्य आहेत, त्याच्यामध्ये स्वामींचं चरित्र असेल, अवतारांचं चरित्र ज्याच्यामध्ये यथार्थ चरित्र ज्या काव्यामध्ये आहे, असे काव्य आपण बोलू शकतो, असे भजन आपण गाऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त जर का असेच काही असतील तर ते मात्र गाण्यासाठी अनुज्ञा तिथे भटोबासांनी दिलेली नाहीये, किंवा स्वामींनी देखील ती अनुमती दिलेली नाहीये. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 86, 87, 88 आणि 89 अशा 4 स्मृत्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.